नमस्कार सर्वांना. आता डिप्लोमाच्या वेळापत्रकमध्ये बदल झाला आहे. आधी 16 जून शेवटची तारीख होती, आता ती 26 जून झालेली आहे. त्यामुळे काही बदल आपण पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचे आहेत आणि खूप महत्त्वाच्या सूचना या व्हिडिओमध्ये मी देणार आहे, त्या तुम्ही फॉलो करायच्या आहेत, कारण तुमचं नुकसान होऊ शकतं. बघा, अर्ज भरण्याची जी तारीख आहे ती 26 जूनपर्यंत शासनाने लांबवलेली आहे. म्हणजे काय, डिप्लोमाची पूर्ण प्रोसेस ही पुढे लांबणार आहे. आता जे विद्यार्थी 10वी पास झालेले आहेत किंवा 12वी पास झालेले आहेत आणि त्यांना फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्यायचं आहे डिप्लोमासाठी, बघा सर्व ॲडमिशन हे मेरिट बेस्ड असतात. अगदी तुम्ही मॅनेजमेंट कोट्यातनं जरी ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न केला आणि एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला सांगितलं की मॅनेजमेंट कोट्यातलं तुमचं ॲडमिशन आत्ता फिक्स आहे, तरीही त्यावर विश्वास ठेवू नका, कारण आता नियम बदललेले आहेत. शासनाच्या नवीन GR नुसार आत्ता मॅनेजमेंट कोट्यातील ॲडमिशन सुद्धा ऑनलाईन पद्धतीने होणार आणि ते पण मेरिटनेस होणार. म्हणजे काय, समजा एखाद्या संस्थेमध्ये किंवा एखाद्या कॉलेजमध्ये 10 सीट्स या मॅनेजमेंट कोट्यातनं ते भरणार नसतील कुठल्याही ब्रँचच्या, तर त्या लोकांच्या 10 सीटसाठी विद्यार्थी ऑनलाईन पण अर्ज करू शकतात त्या मॅनेजमेंट कोट्यासाठी, किंवा त्या कॉलेजला प्रत्यक्ष भेट देऊन त्यासाठी अप्लाय करू शकतात. तर मॅनेजमेंट कोट्यातनं सुद्धा ॲडमिशन देण्यासाठी जेवढे ॲप्लिकेशन्स मॅनेजमेंट कोट्यातील ॲडमिशन घेण्यासाठी येतील, त्या सर्व ॲडमिशनच्या फॉर्मची एक मेरिट लिस्ट त्या कॉलेजला तयार करावी लागणार आहे आणि ती ऑनलाईन डिस्प्ले करावी लागणार आहे आणि सर्वांच्या समोर ते ॲडमिशन द्यावे लागणार आहे. त्यामुळे मॅनेजमेंट कोट्यातनं जरी तुम्हाला एखाद्या व्यक्तीने सांगितलं की तुझं ॲडमिशन फिक्स आहे, तू इतर दुसरीकडे काहीही प्रयत्न करू नको, तर तुम्ही विश्वास ठेवू नका, हे माझं स्पष्ट मत आहे. दुसरी गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांना रेग्युलर आपल्या कॅप राऊंड थ्रू ॲडमिशन घ्यायचं आहे आणि ज्यांचे मार्क्स कमी आहेत, म्हणजे काय 90% खाली आहेत, त्या सर्वांना मी सांगू शकतो की तुम्ही इतरही ऑप्शन स्वतःसाठी ओपन ठेवा. कारण जर का डिप्लोमाची प्रोसेस लांबली आणि तोपर्यंत 11वीचे किंवा ITI किंवा इतर सर्व कोर्सेसचे जर का ॲडमिशन संपले आणि बंद झाले, तर मग तुमच्यासमोर कुठलाही पर्याय उपलब्ध राहणार नाही आणि मग डिप्लोमाला जे कॉलेज मिळेल आणि जो कोर्स मिळेल ते तुम्हाला निराशेतून घ्यावे लागतील. तेव्हा आता या ठिकाणी काय करायचं आहे, प्रत्येक पालकाला आणि विद्यार्थ्यांना ही काळजी वाटेल की यार मी तुम्हाला असं का सांगतोय. बघा, जर का तुम्हाला एका पर्टिक्युलर कोर्सलाच ॲडमिशन घ्यायचं आहे, समजा मला फक्त कम्प्युटरलाच ॲडमिशन घ्यायचं आहे, बाकी कशालाच घ्यायचं नाही आहे, तर मग मी काय करणार की 11वीचा पण मी फॉर्म भरून ठेवणार, किंवा ITIचा असेल तर ITIचा फॉर्म भरून ठेवणार, किंवा इतर कुठलाही पर्याय माझ्याकडे उपलब्ध असेल मी त्याचाही फॉर्म भरून ठेवणार. आणि डिप्लोमाची प्रोसेस, ॲडमिशन प्रोसेसच्या आधी जर का इतर 11वी 12वीची किंवा ITIची प्रोसेस आधी झाली आणि त्यावेळेस मला जर का प्रवेश मिळाला, तर मी म्हणजे तुम्ही सर्वांनी तो प्रवेश घेऊन ठेवायचा आहे. त्यानंतर आपला डिप्लोमालाही सध्या तुम्हाला प्रवेश मिळाला, तर ती शासनाने एक आपल्याला सोय करून ठेवलेली आहे की 11वीचे ॲडमिशन्सची शेवटची तारीख, त्याच्या आधी जर का तुम्ही 11वीचा प्रवेश रद्द केला, तर तुमचं फार मोठं आर्थिक नुकसान होणार नाही. फक्त 1000 रुपये तुमची प्रोसेसिंग फीस कट करून बाकीचे सर्व पैसे तुम्हाला मिळतील. त्याचप्रमाणे जे डॉक्युमेंट्स तुम्ही जमा केलेले आहेत 11वीच्या कॉलेजला, त्या ठिकाणून तुम्हाला ते डॉक्युमेंट्सही परत मिळतील अगदी 2 किंवा 3 दिवसामध्ये. आणि डिप्लोमा कॉलेजला सुद्धा ॲडमिशन मिळाल्यानंतर तुमचं जर इतर ठिकाणी ॲडमिशन असेल, तर फक्त झेरॉक्स तुम्ही दाखवायचे आहे, त्या ठिकाणी असलेली किंवा भरलेली पावती दाखवायची आहे, किंवा त्या कॉलेजचा बोनाफायडी किंवा रिटेन्शन सर्टिफिकेट तुम्ही जर आणून ठेवलं असेल तर ते दाखवायचं आहे डिप्लोमाच्या कॉलेज अधिकाऱ्यांना. आणि त्यावर सुद्धा तुम्हाला ॲडमिशन होऊन 2 ते 3 वर्किंग डेज मिळतात तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स डिप्लोमा कॉलेजला सबमिट करण्यासाठी. आणि म्हणून मी प्रत्येक विद्यार्थ्याला सांगत आहे की तुम्ही इतरही पर्याय आपल्यासाठी शोधून ठेवा, कारण जर काही डिप्लोमाची प्रोसेस लांबली आणि तोपर्यंत इतर कुठलाही प्रवेश शिल्लक राहिला नाही, तर नाईलाजाने तुम्हाला डिप्लोमाच्या कोणत्या तरी न आवडणाऱ्या किंवा कोणत्या तरी न आवडणाऱ्या कोर्सला तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल. आय होप की तुमच्या हे लक्षात आलं असेल. तेव्हा तुम्ही डिप्लोमाला विचार जरी करत असला तरी आपल्याकडे पर्याय उपलब्ध असू द्या. सो डिप्लोमाच्या फॉर्म भरण्याची आणि तो फॉर्म कन्फर्म करण्याची, म्हणजे काय, स्क्रुटिनीद्वारे किंवा फिजिकल स्क्रुटिनीद्वारे तो फॉर्म कन्फर्म करण्याची शेवटची तारीख आहे 26 जून.
आता पहिली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट केव्हा लागणार आहे, तर ती लागणार आहे 28 जून 2025. बघा, या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये त्याच विद्यार्थ्यांची नावं येणार आहेत की ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म कन्फर्म झालेला आहे, ई स्क्रुटिनीने किंवा फिजिकल स्क्रुटिनीने. ई स्क्रुटिनी म्हणजे काय, ऑनलाईन तुम्ही फॉर्म भरलाय आणि ऑनलाईन एखाद्या कॉलेजच्या अधिकाऱ्याने तो पूर्ण तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले चेक करून, तुमची माहिती चेक करून तो फॉर्म कन्फर्म केलेला आहे. किंवा फिजिकल स्क्रुटिनी म्हणजे काय, तुम्ही एखाद्या कॉलेजला प्रत्यक्ष गेलेला आहात आणि तिथे पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट्स दाखवून तुम्ही तुमच्या फॉर्मचं व्हेरिफिकेशन करून कन्फर्मेशनची रिसिप्ट तुमच्याकडे आलेली असेल. ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे आणि ई स्क्रुटिनी टाकलेली आहे त्या विद्यार्थ्यांचा फॉर्म कन्फर्म झालेला आहे की नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही आपल्या फॉर्ममध्ये लॉग इन करायचं आहे. आणि लॉग इन केल्यानंतर जर का तुम्हाला रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट ही पावती जनरेट होत असेल तर समजायचं की तुमचा फॉर्म कन्फर्म झालेला आहे आणि तुमचं नाव हे नक्कीच या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये येणार. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये सर्व विद्यार्थी की ज्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि ज्यांचा फॉर्म कन्फर्म झालेला आहे व्हेरीफाय करून, त्या सर्व विद्यार्थ्यांचं नाव प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये येतं. मग या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव आल्यानंतर आपण चेक करायचं आहे की आपल्या फॉर्ममध्ये आपलं जे जेंडर टाकलेलं आहे मेल फिमेल ते योग्य आहे, आपले मार्क्स बरोबर टाकलेले आहेत का नाही ते चेक करायचे, टोटल मार्क्स, त्याचप्रमाणे आपले सायन्स, इंग्लिश आणि मॅथमॅटिक्सचे मार्क्स. सर्वांनी एक लक्षात घ्यायचं आहे, की आपले जो होम डिस्ट्रिक्ट आहे तो योग्य आहे. त्याचप्रमाणे आपला जो बोर्ड आहे, पुणे बोर्ड आहे का मुंबई बोर्ड आहे ते पण बरोबर आहे का ते पण चेक करायचं आहे. त्याचप्रमाणे आपलं जे नाव आहे ते 10वीच्या मार्कशीटवर असल्याप्रमाणे आहे की नाही हे पण चेक करायचं आहे. कारण जर का तुम्ही 10वीच्या मार्कशीटनुसार तुमचं नाव बरोबर लिहिलेलं नसेल तर तुमचे मार्क्स ऑनलाईन फेच झालेले नसतात, त्यामध्ये मिस्टेक होऊ शकते. काही विद्यार्थ्यांनी TFWSला येस करून ठेवलेलं आहे, विनाकारण करून ठेवलेलं आहे, इन्कम सर्टिफिकेट अपलोड केलेलं नाही, हे पण चेक करायचं आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी TFWSला येस म्हटलेलं आहे आणि तुमचं इन्कम सर्टिफिकेट पण अपलोड केलेलं आहे तर त्यांनी चेक करायचं आहे आपल्या रिसिट कम एक्नॉलेजमेंटमध्ये की TFWS येस आहे की नाही. जे विद्यार्थी मायनॉरिटीमध्ये आहेत आणि त्यांनी मायनॉरिटीसाठी लागणारा प्रोफार्मा ओ किंवा त्यांचा बर्थ सर्टिफिकेट अपलोड केलेलं आहे किंवा डोमेसाईल अपलोड केलेलं आहे, अशांनी सुद्धा चेक करायचं आहे की माझं मायनॉरिटी स्टेटस येस आहे की नाही. कारण पहिली मेरिट लिस्ट लागल्यानंतर जर का या सर्व गोष्टींमध्ये काहीही मिस्टेक असेल तर ती सुधारवण्यासाठी आपल्याकडे वेळ असतो आणि त्याला म्हणतात ग्रीव्हन्स पिरियड. काय म्हणतात त्याला? ग्रीव्हन्स पिरियड. आणि तो आहे 29 जून ते 30 जून, म्हणजे फक्त 2च दिवस आहेत. लक्षात घ्या, जर का तुमच्या फॉर्ममध्ये काहीही मिस्टेक असेल, त्रुटी असेल, तुम्हाला नॉन क्रिमिलेअर अपलोड करायचं असेल, जातीचा दाखला अपलोड करायचा असेल, तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायचं असेल, मायनॉरिटीसाठी डोमेसाईल अपलोड करायचं असेल, काहीही कोणताही डॉक्युमेंट अपलोड करायचा असेल किंवा तुमच्या मार्कांमध्ये काही बदल झालेला असेल तो बदल करायचा असेल, जेंडर बदल करायचा असेल, मेलचं फिमेल झालेलं आहे चुकून, या सर्व गोष्टी करेक्ट करण्यासाठीचा पिरियड आहे 29 जून ते 30 जून. आणि हा खूप महत्त्वाचा पिरियड असतो. काही लोकांना वाटतं की एखाद्या शिक्षकाने आपला फॉर्म भरलाय आणि तो कॉलेजमध्ये जाऊन आपण कन्फर्म केला आहे म्हणून याच्यामध्ये काही मिस्टेक असणार नाही, असा विश्वास कोणावरही ठेवायचा नाही. आपण स्वतः चेक करायची आपली रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट आणि आपली माहिती बरोबर आहे की नाही ते चेक करायची. थोडीशी मिस्टेक असेल तर लगेच 29 आणि 30 जूनला आपल्या कॉलेजला येऊन किंवा ऑनलाईन ग्रीव्हन्स टाकून तो पूर्णपणे चेंज करून घ्यायचा आहे. कारण एकदा का हा काळ निघून गेला 29 जून आणि 30 जून तर त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. कारण त्यानंतर लागणार आहे आपली फायनल मेरिट लिस्ट. फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे 2 जुलै 2025. या फायनल मेरिट लिस्टमध्ये पुन्हा चेक करायचं आहे की आपला मेरिट नंबर काय आहे, होम डिस्ट्रिक्टमध्ये काय आहे, आपल्या कॅटेगरीमध्ये काय आहे, मेल फिमेलमध्ये काय आहे आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र आपला मेरिट नंबर किती आहे. या मेरिट नंबरने तुम्हाला एखादं कॉलेज मिळेल की नाही हे डिसाईड होत नाही, त्यामुळे जास्त घाबरून जाण्याची गरज नाही. कारण या फायनल मेरिट लिस्ट नंतर मग आपलं पुढचं शेड्यूल होणार आहे की आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत. ऑप्शन फॉर्म भरण्याची तारीख अजूनही शासनाने सांगितलेली नाही, त्यामुळे आपण तयारीत राहायचं आहे. या शेड्यूलप्रमाणे पुढचं शेड्यूल शासनाने टाकलं की मी तुम्हाला नक्कीच सांगेल. या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या गोष्टींच्या व्यतिरिक्त जर का काही अडचण असेल तरच तुम्ही मला
या यूट्यूब व्हिडिओमध्ये एक मेसेज टाकायचा आहे. मी नक्कीच तुम्हाला मेसेजचं उत्तर देईल. आय विश की तुम्हाला सर्वांना तुमच्या आवडीचं कॉलेज आणि कोर्स मिळो. थँक्यू सो मच.